मंडळी, आज आपण टाचदुखी या समस्येवर बोलणार आहोत. आपल्या समाजामध्ये बऱ्याच जणांनाही टाचदुखीची समस्या फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या टाचदुखीमध्ये सकाळी जेव्हा मनुष्य उठतो किंवा व्यक्ती उठते, ज्याला टाचदुखीची समस्या आहे, त्यांनी जेव्हा अंथरुणाच्या बाहेर ती व्यक्ती पाऊल टाकते, तेव्हा प्रचंड वेदना टाचेमध्ये होताना दिसतात. अशा व्यक्तींमध्ये 2 कारणं संभवतात. एक म्हणजे प्लॅंटर फॅसायटिस आणि दुसरं म्हणजे कॅल्किनियल स्पर. म्हणजे आपल्या टाचेपासून, टाचेच्या हाडापासून टोपर्यंत म्हणजे अंगठ्यापर्यंत एक जाड टिश्यू जात असते. त्या टिश्यूला सूज आली की त्याला म्हणायचं प्लॅंटर फॅसायटिस. आणि जेव्हा कॅल्शियम किंवा अस्थिअग्नी बिघडला जातो आपल्या शरीरामधला, तेव्हा टाचेच्या बोनला किंवा हाडाला एक काटा येतो. त्याला म्हणायचं कॅल्किनियल स्पर. अशा दोन्ही कंडिशनमध्ये टाचेमध्ये प्रचंड वेदना होत असतात. याची कारणं जर पाहायची झाली तर शरीरामधलं कॅल्शियम कमी होणं आणि दुसरं म्हणजे जाडी जास्त वाढणं, जेणेकरून तुमच्या टाचेवर सारखा दाब पडत राहतो आणि प्लॅंटर फॅसायटिस किंवा कॅल्किनियल स्पर अशी लक्षणं दिसायला लागतात. मग अशा व्यक्तींमध्ये काही चिकित्सा आपण घरच्या घरी करू शकतो का? तसं जर डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित चिकित्सा घेतली तर खूप छान फरक पडतो. परंतु घरच्या घरी आपण या आजारावर काही उपाय करून पाहू शकतो आणि त्यामधून काही जणांना आरामही पडू शकतो. त्यातला पहिला उपाय म्हणजे जर तुम्हाला प्लॅंटर फॅसायटिस असेल तर सरळ एरंडाची पानं आणायची, त्याचा काढा करायचा आणि गरम-गरम काढ्यामध्ये तुमची टाच व्यवस्थित शेकायची. असं 15 ते 20 मिनिटं दररोज करायचं. सकाळी उठल्या-उठल्या हा प्रयोग केला तर त्याचा फार छान फायदा हळू दिसायला लागेल. जर कॅल्किनियल स्पर असेल तर गुडूची हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. आपल्या सगळ्यांना गुडूची माहिती आहे. गुडूचीची कांडं मिळतात. ती कांडं आणायची. साधारण गुडूचीची 4 कांडं घ्यायची. ती ठेचायची, पातेल्यात घ्यायची. त्याच्यामध्ये 1 कप दुधाचा घालायचा आणि 1 कप पाण्याचा घालायचा. हे मिश्रण उकळून 1 कप उरवायचं आणि हे मिश्रण, हा काढा किंवा ह्याला आपण क्षीरपाक म्हणतो, हे मिश्रण गाळून व्यवस्थित सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला लागायचं. त्याच्यामुळे कॅल्किनियल स्पर हा हळूहळू कमी व्हायला लागतो. हाडामध्ये कॅल्शियम जायला लागतं आणि कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन हाडामध्ये व्यवस्थित झाल्यामुळे कॅल्किनियल स्पर हळूहळू कमी व्हायला लागतो.